सो हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू युगंधर ट्युटोरियल्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इलिमिनेशन मेथडने लिनियर इक्वेशन सॉल्व केलं. या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथडबाबत जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकल मेथडनं सॉल्व करण्या अगोदर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा ग्राफ कसा असतो हे पहिल्यांदा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर नेचर ऑफ लिनियर इक्वेशन ग्राफ इज ऑलवेज स्ट्रेट लाईन. Nature of graph of linear equation in two variable is always straight line. ओके सर, तर आपण कोणत्याही लिनियर इक्वेशनचा ग्राफ बघितला तर तो ऑलवेज स्ट्रेट लाईन असणार आहे. तो कधीही सर्कल नसणार आहे, इलिप्स नसणार आहे, पॅराबोला नसणार आहे. तो कायम स्ट्रेट लाईनच असणार आहे. ओके, सो आपण एक एक्झाम्पल बघूया की लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा प्लॉट करायचा. त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतले. 2x - y इज इक्वल टू 4. पहिल्यांदा आपण चेक करून घेऊया की हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का. तर यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय. त्यामुळे हे तर दोन व्हेरिएबल्स आपल्याला मिळालेले आहेत. तर एक्सचं कोइफिशियंट आहे 2 आणि वायचं कोइफिशियंट आहे -1 आणि 4 हा कॉन्स्टंट आहे. त्यामुळे ह्याचा फॉर्म आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजेच हे लिनियर इक्वेशन आहे. ओके, आता याचा ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपण 4 पॉईंट्स घेणार आहोत. 2 पॉईंट्सची आवश्यकता असते, पण आपण 4 घेणार आहोत कारण बोर्डमध्ये ते मार्किंगसाठी सुद्धा 4 पॉईंट्स योग्य ठरतात आणि आपल्याला ग्राफ काढण्यासाठी पण ते सोपे ठरतात. तर पहिल्यांदा आपण एक्सची व्हॅल्यू 0 घेऊया आणि आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करूया पहिल्यांदा. सो 2 × 0 - y इज इक्वल टू 4. सो 0 × 2 इज इक्वल टू 0. सो -y इज इक्वल टू 4. त्यामुळे वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाले -4. तर ज्यावेळी एक्स हे 0 असतं त्यावेळी वाय हे -4 असतं. मग हे -4 आपण इथं लिहितोय आणि आपल्याला पॉईंट मिळाला आहे 0, -4. हा आपला पहिला पॉईंट आहे. आपण एक्सची व्हॅल्यू आपल्या मनाप्रमाणे पुट करायची असते. जी व्हॅल्यू आपल्याला सोपी वाटते, ज्याचं कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं वाटतं आणि ग्राफ सुटसुटीत होतो, ती व्हॅल्यू आपण पुट करायची. मग आता एक्सची व्हॅल्यू आपण दुसऱ्यांदा 1 पुट करूया. सो आपण इथं रफ वर्क करून घेऊया. 2 × 1 - y इज इक्वल टू 4. सो 2 × 1 इज इक्वल टू 2 - y इज इक्वल टू 4. हे प्लसमध्ये आहे, या साईडला आल्यानंतर मायनस होणार. सो -y इज इक्वल टू 4 - 2. सो -y इज इक्वल टू 2. सो y इज इक्वल टू -2. हे y -2 कसं आलं की ह्याचं मायनस साईन हे त्या साईडला गेलं, y पॉझिटिव्ह झाला आणि हे जे 2 आहे हे निगेटिव्ह झालं. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू ज्यावेळी 1 असते त्यावेळी वायची व्हॅल्यू ही -2 असते. त्यामुळे आपल्याला दुसरा पॉईंट मिळतोय 1, -2. आता तिसऱ्या पॉईंटसाठी आपण एक्सची व्हॅल्यू 2 घेऊया. सो आपण आता रफ वर्क इथं करूया. हे रफ वर्क तुम्ही क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर त्याच्या सगळ्यात शेवटच्या पेजवरती करू शकता. तिथं वरती रफ वर्क लिहायचं आणि खाली हे जे आपलं रफ वर्क आहे ते करून घ्यायचं तिथं. सो आपण एक्सची व्हॅल्यू 2 पुट करतोय इक्वेशनमध्ये. 2 × 2 - y इज इक्वल टू 4. सो 4 - y इज इक्वल टू 4. हे 4 इथं प्लसमध्ये आहे, त्या साईडला गेल्यानंतर मायनसमध्ये जाणार. सो -y इज इक्वल टू 4 - 4. सो -y इज इक्वल टू 0. सो y इज इक्वल टू 0. सो आपल्याला तिसरी व्हॅल्यू मिळाली आहे. ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू ही 2 असते त्यावेळी वायची व्हॅल्यू ही 0 असते. सो थर्ड पॉईंट आहे 2, 0. ओके, सो आता आपण ज्या एक्सच्या व्हॅल्यू घेतल्यात ह्या सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत. आता एक आपण त्याची निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊया. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू आपण -1 ठेवून बघूया. सो रफ वर्क आपण इथे करूया. फोर्थ, x × -1 - y इज इक्वल टू 4. सो 2 × -1. एक्सची व्हॅल्यू आपण -1 पुट केली आहे. सो 2 × -1 इज इक्वल टू -2. -y इज इक्वल टू 4. हे 2 इथं मायनसमध्ये त्या साईडला गेल्यानंतर प्लसमध्ये होणार. सो -y इज इक्वल टू 4 + 2. सो -y इज इक्वल टू 6. सो y इज इक्वल टू -6. सो आपल्याला हा फोर्थ पॉईंट मिळाला आहे.
ज्यावेळी एक्स हे -1 असतं त्यावेळी वाय हे -6 असतं. त्यामुळे आपण फोर्थ पॉईंट लिहून घेऊया -6 आणि पॉईंट आहे -1, -6. सो आपण हे पॉईंट्स लिहून घेतल्यानंतर हा ग्राफ काढायचा आहे. सो हे वाय ॲक्सिस आहे, हे पॉझिटिव्ह वाय आहे, हे निगेटिव्ह वाय, हा एक्स ॲक्सिस, हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. हे लक्षात ठेवायचं. इथं कायम पॉझिटिव्ह असतं आणि या साईडला कायम निगेटिव्ह असतं. निगेटिव्ह. सो इथं 0 लिहून घेऊया. हे 0 लिहायला विसरायचं नाही. हे 0 जर लिहिला नाही तर परीक्षेत आपला अर्धा मार्क कट होतो आणि आपण ह्याला नंबरिंग देऊया. सो आपण ग्राफला नंबरिंग दिलेलं आहे. हे सगळं तुम्ही पेन्सिलनं काढणार आहात कारण परीक्षेमध्ये ग्राफ जे आहेत ते पेन्सिलने काढायचे असतात. आता आपण हे पॉईंट मार्क करून घेऊया. पहिला पॉईंट आहे 0,-4 म्हणजे ज्यावेळी एक्स हे 0 असतं त्यावेळी वाय हे -4 असतं. त्यामुळे हा आपल्याला पहिला पॉईंट मिळाला आहे 0,-4. हे असं त्याला नाव देणं सुद्धा महत्त्वाचं असतं. यामध्ये सुद्धा मार्क जाऊ शकतो जर आपण लिहिलं नाही तर. ओके, सो पहिला पॉईंट मिळालेला आहे. दुसरा पॉईंट आहे 1,-2. ज्यावेळी एक्स हे 1 असतं त्यावेळी वाय हे -2 असतं. सो हा आपल्याला दुसरा पॉईंट मिळाला आहे 1,-2. हे असं आपण नाव लिहून दिलेलं आहे. हा इथं डॉट करून त्याला एक सर्कल काढायचं आहे त्याच्या भोवती. ओके, सो थर्ड पॉईंट आपल्याला मिळालेला आहे 2,0. ज्यावेळी एक्स हे 2 असतं त्यावेळी वाय हे 0 असतं. त्यामुळे हा आपल्याला थर्ड पॉईंट मिळाला आहे 2,0. आणि फोर्थ पॉईंट आहे -1, -6. सो ज्यावेळी एक्स -1 असतं त्यावेळी वाय हे -6 असतं. सो आपल्याला फोर्थ पॉईंट मिळालेला आहे. सो हा फोर्थ पॉईंट आहे -1, -6. ओके, सो आपण इथं फोर्थ पॉईंट सगळे 4 पॉईंट काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण एक लाईन ड्रॉ करणार आहे जी ह्या 4 पॉईंटमधून सुद्धा पास होते. आपण ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे जी ह्या 4 पॉईंटमधून पास होते. आता ह्या लाईनच्या वरती आपण त्याचं इक्वेशन लिहायचं. इक्वेशन काय आहे? 2x - y = 4. सो आपण ह्याच्यावरती इक्वेशन लिहितोय 2x - y = 4. अशा प्रकारे आपण कोणत्याही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा ग्राफ प्लॉट करतोय. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया की हा ग्राफ मेथड वापरून आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे. सो आपण इथं 2 इक्वेशन घेतलेत. ज्यावेळी 2 इक्वेशन एका वेळी कन्सिडर केले जातात त्यावेळी त्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतात. सो 2 लिनियर इक्वेशन आहेत. पहिला आहे x - y = 1 आणि दुसरं एक लिनियर इक्वेशन आहे 5x - 3y = 1. सो आपण पहिल्यासाठी पॉईंट्स फाइंड आउट करूया. x - y = 1. सो आपण एक्सच्या ॲप्रोप्रिएट व्हॅल्यू घेऊयात ज्या आपल्याला कॅल्क्युलेट करायला सोप्या जातील अशा व्हॅल्यू घेऊया. सो पहिल्यांदा आपण एक्सची व्हॅल्यू 0 घेऊया. ओके, सो इथं आपण रफ वर्क करूया. एक्सची व्हॅल्यू 0 घेतोय. 0 - y = 1. सो y = -1. सो ज्यावेळी आपण एक्सची व्हॅल्यू 0 घेतो त्यावेळी वायची व्हॅल्यू ही -1 येते. सो आपल्याला पहिला पॉईंट मिळतोय 0,-1. ओके, सो आता आपण एक्सची व्हॅल्यू 1 घेऊन बघूया. एक्सची व्हॅल्यू आपण 1 घेतोय. 1 - y = 1. सो -y = 1 -1 कारण इथं प्लसमध्ये इथं 1 प्लसमध्ये आहे, इकडे गेल्यानंतर ते मायनसमध्ये होणार. त्यामुळे वायची व्हॅल्यू येते -y = 0. देअरफॉर y = 0. ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू 1 असते त्यावेळी वायची व्हॅल्यू 0 असते. त्यामुळे आपल्याला सेकंड पॉईंट मिळतोय 1,0. आता एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेऊया. एक्सची व्हॅल्यू 2 आपण इक्वेशनमध्ये पुट करूया. 2 - y = 1. हे 2 इथं पॉझिटिव्ह आहे, या साईडला गेल्यानंतर निगेटिव्ह होणार. सो -y = 1 - 2. 1 मधून 2 जाते म्हणजे निगेटिव्ह साईन येतोय, -1. -y = -1 आणि ह्या मायनसला हे मायनस कॅन्सल होतं आहे. आपल्याला मिळते y = 1. म्हणजे ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू ही 2 असते त्यावेळी वायची व्हॅल्यू 1 मिळते. त्यामुळे आपल्याला 2,1 हा थर्ड पॉईंट मिळाला आहे. आता आपण 3 व्हॅल्यू ह्या पॉझिटिव्ह घेतल्यात. एक व्हॅल्यू आपण याची निगेटिव्ह घेऊया. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू -1 पुट करतोय आपण. एक्सची व्हॅल्यू -1 पुट केल्यानंतर -1 - y = 1. इथं हे मायनसमध्ये इकडे गेल्यानंतर प्लसमध्ये होणार. सो -y = 1 + 1. सो y = -2 कारण हे मायनस या साईडला गेलं. 1 + 1 = 2.
सो ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू -1 असते त्यावेळी वायची व्हॅल्यू आपल्याला -2 मिळते. सो आपल्याला थर्ड पॉईंट मिळतो आहे -1, -2. फोर्थ पॉईंट मिळाला आपल्याला -1, -2. हे आपण 4 पॉईंट्स घेतलेत या इक्वेशनचे. आता आपण सेकंड इक्वेशन बघूया. 5x - 3y = 1. आपण इथं लिहून घेऊया 5x - 3y = 1. परीक्षेमध्ये हे बॉक्सेस काढले गरजेचे असतात. हे बॉक्स काढायचे, त्यानंतर हे पॉईंट्स काढायचे, ग्राफ काढायचा. ओके. सो आपण याच्यासाठी हे रफ वर्क करत बसणार नाही, मी डायरेक्ट लिहितो. तुम्हाला वाटल्यास तुम्ही रफ वर्क करू शकता. आता मी इथं डायरेक्ट व्हॅल्यूज लिहिलेत. ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू 0 असते त्यावेळी वायची व्हॅल्यू असते -1/3. ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू 2 असते त्यावेळी वायची व्हॅल्यू असते 3. ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू 5 असते त्यावेळी वायची व्हॅल्यू असते 8. आणि एक्सची व्हॅल्यू -4 असते त्यावेळी वायची व्हॅल्यू असते -7. सो पहिला पॉईंट आहे 0, -1/3. दुसरा पॉईंट आहे 2, 3. तिसरा पॉईंट आहे 5, 8. आणि चौथा पॉईंट आहे -4, -7. हे निगेटिव्ह पॉईंट घेतल्यामुळे आपल्याला ग्राफ काढणं सोपं जातं, तो एक्सटेंड करणं सोपं जातं. सो आपण पहिल्या इक्वेशनचा ग्राफ फाइंड आउट करूया. त्यासाठी पहिल्यांदा आपण त्याचे पॉईंट मार्क करूया ग्राफवरती. सो पहिला पॉईंट आहे 0, -1 म्हणजे एक्स ज्यावेळी 0 असतं त्यावेळी वाय हे -1 असतं. सो हा पहिला पॉईंट आहे 0, -1. दुसरा पॉईंट आहे 1, 0 जे हा इथं आहे पॉईंट 1, 0. सो तिसरा पॉईंट आहे 2, 1 म्हणजे हा इथं पॉईंट आहे 2, 1. हे आपण 3 पॉईंट घेतले. तर चौथा पॉईंट आहे -1, -2 म्हणजे ज्यावेळी एक्स हे -1 असतं त्यावेळी वाय हे -2 असतं. मग आपल्याला चौथा पॉईंट मिळाला आहे -1, -2. सो आपण हे चारही पॉईंट जोडून घेऊया. आपण या चारही पॉईंटमधून पास होईल अशी एक लाईन काढली. त्या लाईनवरती त्याचं इक्वेशन लिहूया. सो x - y = 1 हे इक्वेशन लिहिणं सुद्धा गरजेचं असतं. आता आपण दुसऱ्या इक्वेशनसाठी पॉईंट फाइंड आउट करूया. सो याचा पहिला पॉईंट आहे 0, -1/3 म्हणजे ज्यावेळी एक्स हे 0 असतं त्यावेळी वाय हे -1, 3 असतं म्हणजे 1/3 असतं. म्हणजे हा पॉईंट इथं कुठंतरी येणार आहे. सो हा पॉईंट आहे 0, -1/3. सो आपण सेकंड पॉईंट फाइंड आउट करूया. सेकंड पॉईंट आहे 2, 3 म्हणजे ज्यावेळी एक्स हे 2 असतं त्यावेळी वाय हे 3 असतं म्हणजे हा पॉईंट आपल्याला इथं मिळतोय 2, 3. थर्ड पॉईंट आहे 5, 8 म्हणजे ज्यावेळी एक्स हे 5 आहे वाय हे 8 असणार आहे म्हणजे हा पॉईंट आपल्याला इथं मिळणार आहे 5, 8 हा पॉईंट मिळाला आहे. आता हा निगेटिव्ह जो पॉईंट आहे -4, -7 हा इथं खालच्या बाजूला येणार आहे म्हणजे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. थर्ड क्वाड्रंट ही कायम निगेटिव्ह असते. सो -4, -7 म्हणजे हा आपला पॉईंट इथं येणार आहे -4, -7. सो आपण हे सगळे पॉईंट लाईनने जोडून घेऊया म्हणजे त्यातून पास होणारी एक लाईन काढूया. सो आपण ह्या चारही पॉईंटमधून पास होणारी लाईन काढली आहे. त्या लाईनवरती त्याचं इक्वेशन लिहूया 5x - 3y = 1. सो आपण हे दोन इक्वेशन्स बघितल्यात. ह्या दोन इक्वेशनचे ग्राफ काढल्यात. आता हे ग्राफ ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात म्हणजे या पॉईंटवरती ते आता ग्राफ इंटरसेक्ट होत आहेत. हा जो पॉईंट आहे इथं म्हणजे हा पॉईंट आहे -1, -2. ह्या ज्या पॉईंटवरती ते इंटरसेक्ट होत आहेत ते पॉईंट जो असतो तो त्याचं ॲन्सर असतो. सो द ॲन्सर इज x, y = -1, -2. सो ग्राफ मेथडनं हे आपल्याला असे ॲन्सर मिळतात. सो आपण आता ग्राफ मेथड बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॅमर्स रूल बघतोय. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही डाऊट्स असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.